तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। निकष बाजूला ठेवून मदत केली जाईल असं देखील त्यांनी म्हटलं। औसा या ठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। सरसकट शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या समोरच काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केलेली आहे। तसंच ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली। त्यावर सरसकट शेतकऱ्यांना मदत केली जाईल, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करणार असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे। तर शेतकऱ्यांकडून काही निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देण्यात आले। तर कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली। गावात पाहणी केलेली आहे। या ठिकाणी पाणी आजपर्यंत आलेलं आहे। सर्व प्रकारची मदत सरकार करणार आहे। इथे पुलाची मागणी आहे तीही मान्य केलेली आहे आणि आता पुढे अजून काही गावं मला करायची आहेत, त्यामुळे मी तिकडे जायला निघालो। सर हिंदी सर। देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली जाईल असंही त्यांनी म्हटलं। तर त्यावर कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तर लातूरच्या औसामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी ही पाहणी केली आहे। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या संदर्भात त्यांनी पाहणी केली, संवाद साधलेला आहे शेतकऱ्यांशी आणि त्यानंतर इतर गावांना भेट देण्यासाठी आता फडणवीस इथून निघतायत। मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। त्याचबरोबर निकष बाजूला ठेवून मदत केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। सरसकट शेतकऱ्यांना मदत करणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री सध्या नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी करतायत। शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी सरकार आता रस्त्यावर उतरलेलं आहे।